चला आता हा प्रश्न पाहूया. हा गणनेचा प्रश्न आहे, म्हणजे परिगणना आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न, पण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. आता स्पर्धा परीक्षेला प्रविष्ट होणारे विद्यार्थी म्हणतील आमच्यासाठी काय उपयोगाचा, असं समजू नका. हा प्रश्न सुद्धा गणनेचा असल्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो, असं उदाहरण येऊ शकतं. आता काय म्हटलंय, एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ आणि 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले, तर प्रत्येक पोत्यात 40 किग्रॅम धान्य असेल, तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात किती किग्रॅ धान्य विक्रीसाठी आले? किग्रॅम म्हणजे किलोग्रॅम. आपण कसं मांडतो, कसं लिहितो? केजी. कसं लिहितो? किग्रॅ, केजी मध्ये लिहितो, किलोग्रॅम्स. ओके. आता बघा काय म्हटलंय, किती स्वस्त धान्याचं दुकान म्हणजे कुठलं? रास्त दराचे धान्य दुकान म्हणून गावात आपण पाटी पाहिली असेल. शासनाचं जे दुकान असतं ना, त्याला रास्त दराचं धान्य दुकान असं म्हणतात. किती पोती गहू आले? 85 पोती गहू आले. बघा किती, 85. 85 पोती गहू आले. काय काय गोष्टी आहेत ना, ज्याचं निरीक्षण चांगलं ना, तो माणूस लवकर यशस्वी होतो. त्याच्या यशाचा मार्ग सुगम असतो. 85 पोती गहू आपण काय लिहूया? व्हीट. WH एवढं लिहूया. त्याच्यानंतर 50 पोती तांदूळ. 50 पोती तांदूळ काय लिहूया? राईस. राईस लिहूया. आणि 15 पोती तुरडाळ. 15 पोती तुरडाळ, सॉर्घम. आता तुम्हाला ते शब्द गेला नसेल तर आपण तूर लिहूया. धान्यांची पण इंग्रजी नावं काय आहेत ना? तृणधान्य, ही 2 तृणधान्य आहेत आणि ही डाळ आहे. आलं लक्षात ना? व्हीट आणि गहू आणि तांदूळ ही तृणधान्य आहेत, हे डाळ आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकारचे जिन्नस आलेले आहेत. 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ आणि 15 पोती तुरडाळ. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यामध्ये 40-40 किलो धान्य आहे. हे तुमच्यासाठी एक सोपी बाब झाली. सगळ्यामध्ये किती, प्रत्येकी किती धान्य? 40 किलोग्रॅम पर बॅग. तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किग्रॅम मध्येच विचारले, टनात वगैरे काही विचारलेलं नाही. लक्षात घ्या, नेहमी कशामध्ये उत्तर विचारलंय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि ते जर टनात विचारलं असतं तर आपल्याला त्याची गणना टनामध्ये करता आली असती, पण करण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात? आता आपण काय करू, एकूण धान्य किती? एकूण धान्य काढण्यासाठी आपल्याला काय करावं? एकूण पिशव्या किती? एकूण पिशव्या. एकूण पिशव्या म्हणजे एकूण पोती किती? पोती म्हणू आपण. तर कशी काढणार आपण? पहिल्यांदा काय, गहू, तांदूळ संक्षिप्त लिहूया तांदूळ, आणि तुरडाळ पण संक्षिप्त लिहूया आपण तूर हवं तर लिहूया. आता किती किती आले? 150, 85, 50 आणि 15. आता बेरीज करूया आपण. किती पोती आली? ही सगळी पोती आहेत. पोती, बॅग म्हणतात. किती होणार बेरीज? 85 अधिक 15 किती होतं? 85 5 90 आणि 10 100. 100 अधिक 50 किती झाले बाळांनो? 150 पोती झाली. एवढं धान्य आलं. आता या सर्व पोत्यात किती धान्य आहे? तर आपल्याला काय करावं? एक करावं लागेल, एकूण धान्य बरोबर काय करावं लागेल आपल्याला? सोपं आहे, तुम्हाला कळलेलं आहे. पोती गुणिले एका पोत्यात, प्रति पोत्यात किती धान्य. पोती गुणिले किती धान्य आहे प्रत्येक पोत्यामध्ये. म्हणजे किती धान्य आहे ते लिहूया आपण. प्रत्येक पोत्यातलं धान्य 150 गुणिले 40. ओके, अंडरस्टूड? लक्षात आलं? 0 0 आणि 15 चौक 60. 60 6000 किलोग्रॅम
हा एवढं धान्य त्या गोदामात असेल, म्हणजे ते जे गोदाम आहे ना, त्या गोदामात किती धान्य असेल? किती धान्य असेल? 6000 किलो. आता आपल्याला पर्याय याचा दिसतोय. पर्याय क्रमांक 3, 6000 किलो. हेच जर उत्तर आपल्याला टन मध्ये काढायचं असेल तर आपण काय केलं असतं? याला आपण सरळ सरळ कशाने भागलं असतं? याला आपण 1000 ने भागलं असतं. तर 6000 भागिले 1000, तर आपल्याला उत्तर आलं असतं 6 टन. जर टनात जर उत्तर काढायचं असतं तर त्याचं उत्तर आलं तर 6 टन. आता तुम्हाला उत्तर काय विचारलंय? किलोग्रॅम मध्ये. त्याचं उत्तर 6000 किलो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशा प्रकारची उदाहरणं पटपट सोडवण्याचा, गतीने सोडवण्याचा सराव ठेवा आणि यशस्वी व्हा.